आणि आता शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। प्रशांत वडिलेचे पोलीस तपासात धक्कादायक कारनामे उघडकीस आलेले आहेत। बनावट संस्थांचे प्रस्ताव सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा संशय, अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय, स्वतः बनावट शिक्षण संस्था काढून बनावट शालार्थ आयडी तयार केले गेले का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। वाडिलेने धुळ्यात 3 कोटींचा बंगला बांधल्याचं तपासात समोर आलंय। नाशिक, पुणे आणि मुंबईतील शिक्षण विभागातील संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली। वाडिलेनं किती बनावट संस्थांना मान्यता मिळवून दिली याचा तपास सध्या सुरू आहे। वाडिलेच्या बँक खात्यांची देखील चौकशी सुरू आहे। बनावट विद्यार्थी दाखवून तिथली शिक्षक संख्या वाढवून ती शिक्षक संख्या मोस्टली वाढलेली शिक्षक संख्या ही बनावट पद्धतीने भरती करायचं काम हा करतो। हा जो मुख्य आहे या ह्याच्याकडे शिक्षण अधिकारी व उपसंचालक याची डायरेक्ट संबंध आणि त्या संबंधातून हा वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर शालार्थ मान्यता मिळवायचा। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट खरं तर समोर येते। वाडिलेचे अनेक कारनामे आता उघडकीस आलेले आहेत। बनावट संस्थांचा प्रस्ताव सादर करून फसवणूक केल्याचा संशय, तर अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मोठा गैरव्यवहार झाल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय। स्वतः बनावट शिक्षण संस्था काढून बनावट शालार्थ आयडी काढण्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे।